हाय, आजची रेसिपी आहे डाळ कांदा. त्यासाठी 1 वाटी मसूर डाळ घेऊया. भाजी बनवण्यासाठी जर काही ऑप्शन नसेल तर हा एक झटपटीत ऑप्शन आहे. आता ही 1 वाटी मसूर डाळ आपण स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा धुवून घ्यायची आहे. आता आपण डाळीची फोडणी करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतर 1 चमचा जिरे. दोन्ही छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकायची. त्यानंतर 1 उभी चिरलेली मिरची. सर्व तेलात छान परतून घ्यायचं. त्यानंतर अर्धा टीस्पून हिंग. हे सर्व तेलात छान परतून झाल्यावर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या, जेणेकरून लसणाचा छान स्वाद येईल. लसूण परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तोही छान परतून घ्यायचा. कांदा लाल होईपर्यंत परतायचा. इथे तुम्ही कांदा टाकल्यानंतर मीठ टाकू शकता, जेणेकरून कांदा लवकर शिजतो. कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा. बारीक चिरलेला एक टोमॅटो थोडासा शिजत आला की त्यानंतर मसाले घालून घेऊया. त्यासाठी अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा घरचा काळा मसाला, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता लो फ्लेम वरती सर्व मसाले कांदा टोमॅटो सोबत तेलामध्ये परतून घ्यायचे. याच्यामुळे तेलाचा फ्लेवर सर्व मसाल्यांमुळे एनहान्स होऊन जाईल. 1 ते 2 मिनिट मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भिजवलेली मसूरची डाळ टाकून घेऊया. आता इथे पाणी न घालता तेलातच डाळ आधी परतून घ्यायची. छान सर्व डाळीला मसाले लागले पाहिजे. 1 ते 2 मिनिटं तेलात डाळ परतून घ्यायची. यानंतर अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालून घ्यायचंय. डाळ कांदा आपल्याला सुक्काच बनवायचा आहे, त्यामुळे पाणी जास्त नाही घालायचं. अर्धा ते पाऊण ग्लास पाणी पास होतं. पाणी सर्व मिक्स करून घ्यायचं डाळीमध्ये. आता आपला लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ घालून घ्यायचं. चवीनुसार मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे. मीठ आपल्या मिक्सचरमध्ये छान मिक्स करून घ्यायचंय. यानंतर फ्लेवरसाठी वरून कोथिंबीर घालायची. भरपूर कोथिंबीर घाला. आणि आता झाकण ठेवून घेऊया. डाळ कांदा शिजायला साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात. गार्निशिंगसाठी भाजी शिजल्यानंतर वरून आपण कोथिंबीर पेरू शकतो. हा झाला आपला डाळ कांदा तयार. तुम्ही करून बघा झटपटीत डाळ कांदा. थँक यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब.